मित्र नमस्कार. मी राम पडोळकर द माईक चेक मध्ये आणि द माईक चेकचा कार्यक्रम क्या बोलती पब्लिक मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि ह्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागासाठी आपण आलो आहोत परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये. या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राहुल पाटील आणि त्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत शिवसेना शिंदे गटाचे आनंद भरोसे. या दोघांमध्ये चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इथल्या लोकांमध्ये जाऊन त्यांना विचारूया की नेमकं तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून येणार. त्यावेळेस माझी अपेक्षा आहे परभणीला एक नवीन चेहरा पाहिजे. तर माझी इच्छा आहे की हिंदुत्वाचा प्रश्न जिथे येतो, जो हिंदुत्वाला विरोध करतो का त्याचा आम्ही 100% विरोध करणार. विरोध कोण केला करतोय मग हिंदुत्वाला? इथे जातीवाद कंटिन्युटी चालू असतात परभणीमध्ये. आणि सध्या वक्फ बोर्डचं वगैरे झालं, प्रत्येक गोष्टीला धरून चाललं गेलं तर माझी इच्छा आहे की वरी भाजपाचं सरकार यावं. आणि भारतात आणि महाराष्ट्रात पण होतोय विकास, होतो कुठे ना कुठे तरी, प्रत्येक जागेवर होतोय. थोडा उशिरा होईल पण चांगला होईल. तर इच्छा आहे की भाजपा किंवा शिवसेना यावं, तर शिंदे सरकार यावे ही माझी इच्छा आहे. परभणीवरती जे काय मतदान चालणार आहे आता ते सर्व विकासाच्या बाबतीमध्ये चालणार आहे. कोण कर विकास कोण? राहुल पाटलांचा. नाही विकास तर केलेला आहे, म्हणजे साहेबांनी विकास केलेला आहे, त्यामध्ये काय वाद नाहीये. पण आता आम्हाला म्हणायचं की कुणी बी जरी निवडून आलं, साहेब येऊ किंवा दुसरं कुणी पण येऊ, त्यांनी युवकांसाठी जे रोजगार आहे, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की युवकांना रोजगार भेटायला पाहिजे. आमचे काही मित्र आहेत, गणेश भाऊ खोपे झालं, मनीष भाऊ सावने झालं, संगपाल झाला, विशाल भाऊ झाला, हे सर्व मित्र आमचे जे ते स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि ते इकडे आमच्या इथं कानड्याला आपला बसलेले असतात. तर आम्हाला एवढंच सांगायचं की बाबा हे आमचे विद्यार्थी जे आहेत तर ते अभ्यास वगैरे करतात, तर त्यांच्यासाठी इथं रोजगार तुम्ही निर्माण करा, म्हणजे जेणेकरून ते अभ्यास करतात, तर अभ्यास करत करत त्यांना पार्ट टाइम मध्ये आपल्या MIDC मध्ये जॉबला लावा. तुम्ही 4,000 नाही 5,000 रुपये महिना द्या, तुम्ही त्यांचा लॅबचा तरी खर्च काढा ना, आणि कमीत कमी 6 घंटे घ्या त्यांच्याकडनं काम करून. म्हणजे विद्यार्थ्यांचं कसं आहे, त्यांचं जे आता त्यांचं ते मनोबल आहे, जी त्यांची परिस्थिती आहे ती सध्या हालाकीची आहे. विद्यार्थ्यांना जर का तुम्ही काम वगैरे दिलं, रोजगार दिलं, तर ते अभ्यास वगैरे करतील आणि त्यांचं अभ्यासामध्ये मन लागेल आणि एक आपल्या या परभणीमधून अधिकारी चांगले निर्माण होतील, चांगले ऑफिसर निर्माण होतील. तशी त्यांच्यामध्ये आहे, त्या मुलांमध्ये ते मुलगा होतील, म्हणजे शिकल्याच्या नंतर चांगलं ते होतील. आम्हाला एकच म्हणायचं की युवकांना रोजगार द्या आणि इथं विकास करा बस. आनंद भरोसे साहेब. कशामुळं? इथं विकास नाही. 38 वर्ष झालं बाहेरचे आमदार खासदार आहेत. बाहेरचे इथं- कुठलचे? बाहेरची इथले एक उस्मानाबाद, एक लातूर. इथं विकास नाही, काय नाही. इथं सुशिक्षित वर्ग बेकार, रोजगारी आहे. बाहेरगावी पलायन झालेलं आहे त्यांचं. आणि इथं प्रोजेक्ट नाहीत, इथं मोठमोठ्या कंपन्या नाहीत. इथं सुशिक्षित जे तरुण आहेत त्यांचे भरपूर हाल आहेत. आणि इथे कारखाने नाहीत. इथं जे आयुक्त कार्यालय लातूरला गेलं, इथं बरेच समजा कारखाने, MIDC नाही. मी सर्वसाधारण शेतकरी आहे समजा. काय शेतकरी आहेत का? शेतकरी अल्प उदाहरण. मग तुम्ही कोणत्या गावचे प्रॉपर? आम्ही वांगी तालुका, जिल्हा परभणी. बरं, काय काय तुमच्या गावात काय काय झाले? आमच्या गावात काहीच विकासच नाही. बरं, जे अगोदर 2014 पासून आमदार आहेत राहुल पाटील, काय विकास नाहीच. मग कोण येईल यंदा निवडून असं? आनंद भरोसे साहेब. तेच कशामुळं? त्यांना विकासात चालना आणली आणि लाडकी बहीण योजना आणि रोडची कामं केली त्यांनी. रोडची कोणत्या पदावर नसताना की वसमत रोड ते वांगी 3 किलोमीटर त्यांच्याकडून झालं? त्यांच्याकडून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळातून. बरोबर. निवडून येण्याच्या दृष्टीनं जर पाहिलं तर इथं राहुल पाटलाचं जनसंपर्क चांगला असल्यामुळं आणि केलेल्या कामामुळं इथं राहुल पाटील निवडून येऊ शकतात जर. आणि राज्याचं जर विचारलं तर जास्तीत जास्त काही आवाजामध्ये असं चालू आहे की युतीचं सरकार बदलू शकतं, महायुतीचं सरकार बदलू शकतं. पण इथं राहुल पाटलाचं काम चांगलं असल्यामुळं इथं राहुल पाटील येण्याची शक्यता खूप प्रमाणात, जास्तीत जास्त प्रमाणात आहे. शक्यता आहे ते 100%. तर काय काय काम खूप केलं. जैनच्या वस्तीमध्ये जाऊन केलंय, मुसलमानाच्या वस्तीमध्ये जाऊन केलंय. एकदा वीज बंद पडली होती पण तिथं
अख्खे विजेचा हस्तक्षेप करून त्या विजेचा नगरपालिकेचं त्यांनी पूर्ण पैसा भरला. त्या हिशोबाने राहुल पाटलांचा संपर्क खूप मोठ्या प्रमाणात आहे. राहुल पाटील येणार त्यांनी चांगले पुण्याचे काम काय काय केलं चांगले कामं केले. आम्ही जनसंपर्क आहे. 2 वर्षापासून ते चांगले काम 2 वेळेसच्या ट्रम मध्ये आहे. 2 वर्षापासून चांगले काम. 2 ट्रम. पुन्हा येतील का नाही? काय नाव तुमचं? कधीपासून चालू होतं दुकान? आमची 25 वर्ष झाली. बरोबर 25 वर्ष झाली. ही महागाई ही लय झाली. आता काय करणार, महागाई कमी करणार कोणीच नाही. कोण करेल कोण कमी मग आता महागाई? महागाई आता हे मुख्यमंत्री करणार होणार. कोण होईल मुख्यमंत्री? मुख्यमंत्री शरद पवार नाही तर उद्धव ठाकरे. बरं. आमच्यामध्ये तर राहुल पाटील येणार आहे साईड. बाकी त्याला कोणी लांब लांबपर्यंत त्याला कॉम्पिटिटर नाही. आनंद भरोसे ते आनंद भरोसे राहते नंबर 2 ला. काय लीड वगैरे काही सांगते? कमीत कमी 1 लाखाच्या वरच लीड निघून गेली. पण भरोसेंचे आणि शिंदेचे जे कार्यकर्ते आहेत ते म्हणतात की आम्ही नाही. तसं नाही ना. हा राहुल पाटील आमचा जो आहे एकदम चांगला लीडर आहे. आमदारांचा चांगला आहे. त्यांचे कामही खूप चांगले आहेत. आणि त्यांचे जे आहे दवाखान्याचे वगैरे जे काम आहे खूप सपोर्ट करतात दवाखान्याच्या कामाला. फी महिने जास्त करतात. त्यामुळे त्यांच्याकडे लोकांचा कल जास्त आहे. पुन्हा तेच निवडून येतील. पुन्हा तेच निवडून काय काय विकास काम झाले जसं काय सांगता येईल? विकास कामं तेच आपले रोड वगैरे थोडेफार झालेले आहेत. बाकी सगळं चालायचं नाही. निवडून येण्याचं तर काय वातावरण तर आहे राहुल पाटील आहे. राहुल पाटील निवडून येतील. बरं काय नाव तुमचं? रसूल पठाण. काय काय अनुभव आला म्हणजे काय काय कामं दिसत आहेत राहुल पाटील पुन्हा निवडून येतील त्यामुळे? हो खूप काम आहे. जसं की काही सांगता येईल की? वगैरे त्याच्यावर बरं. आरोग्य केंद्राचे जे सेवा वगैरे घेतलेले आहे बरं. कामं केलेली आहे. कामं केलेलं आहे मग राहुल पाटील येतील. आणि आनंद भरोसे शक्यता नाही. शक्यता नाहीच समजा. आणि सिटी चांगले कुणी बी आलं तर चालेल. पण चांगले कामे व्हावे. आणि काहीतरी समजा एक इंडस्ट्रीज एरिया वगैरे काहीतरी ठेवावे. राहुल पाटील. राहुल पाटील मशाल. हो. आनंद भरोसे. अब देखेंगे अब जो होंगे भाई. मग तुम्हाला काय वाटते कोणी? दोनों कहेंगे. वातावरण कोणाचं आहे? वातावरण मशाल का दिख रहा है. मशाल काय मशाली आहे की कोणी निवडून? हाँ बंडूबास आ जाते हैं. बंडूबास खासदार होऊन गेले जातात ते झाले दादा खासदार. इसको भी राहुल पाटिल को डाल देंगे अपन. राहुल पाटिल को डाल देंगे. हो. मशाल. ओके. कौन आएगा चुन के? पता नहीं बॉस. बॉस. हो ना. बॉस कौन आएगा? हाँ वही बंडो यादव. बंडू मशाल यादव. मशाल. मशाल वो खासदार है अभी. आमदार कौन बनेगा? आमदार वे राहुल पाटिल है ना मशाल के. तो फिर से कौन चुन के आएगा? वही आएगा. वो राहुल पाटिल. वो आनंद भरोसे नहीं आएगी क्या? नहीं ओके. राहुल पाटील. राहुल पाटील मशाल. मशाल त्याच्यामुळे काय वाटते असं? चांगले काम केलेले आहे. कामं झाली 10 वर्षामध्ये चांगले काम केले. बरं बरं पुन्हा चांगले काम होण्याची शक्यता आहे. बरं बरं. चांगले कामं केले. काय काय कामं केले तरी एक सांगता येईल काही? मेडिकलचे काम केले. हां हां. लोकांना जातीपासून लांब केलं. त्याच्यापासून जातीवादापासून हां, लांब केलं. हां. म्हणजे काय आता पहिल्यासारखे परभणीचं वातावरण नाही आता चांगलं. पहिल्यासारखं नाही. जातीवर वातावरण नाही. बरं पुढं रोडची काम होण्याची शक्यता आहे. बरं. पुढे चांगली काम करण्याची शक्यता आहे. आणि जे आनंद भरोसे आहेत, हम्म. त्यांच्याबद्दल काय सांगताय? फक्त परभणीमध्ये 2 टप आहे. आनंद भरोसे आणि राहुल पाटील. बरं. मात्र राहुल पाटीलची शक्यता जास्त आहे. निवडून येणार आनंद भरोसे. आनंद भरोसे कशामुळे काय वाटते आनंद भरोसे? आम्हाला चेहरा बदलायचा आहे. चेहरा बदलल्याशिवाय 8वी 9वी 10वी 11वी आणि 12वी हां. या मुलांचा विचार करणारा इथं व्यक्ती नाही. मी 18 वर्ष वयापासून मतदान करतो. बरं बरं आतापर्यंत शिवसेनेला मतदान केलेलं आहे मी. बरं आणि एकदा घनदाट मामाला केलेलं आहे फोन. बरं.
जिथं परभणीत का तिकडे आता- गंगाखेडला? आता ते माझं इथं मतदान आहे आता परभणी. इकडे? हा. बरं. तर मी परभणीमध्ये कमीत 30 वर्ष झालं मतदान करतो. या इकडे आणि पुढं. 30 वर्ष झालं. हां. तर तुमच्या माहितीसाठी आम्हाला चेहरा बदलल्याशिवाय परभणीचा विकास होत नाही. पण इकडे सगळे म्हणाले की राहुल पाटील येतील. नाही, राहुल पाटील काहीच करीत नाही. माझं एकदा काम पडलं, मी राहुल पाटलाकडे गेलो, अहो त्यांच्या जवळ आम्हाला कोणी जाऊ देणार, आणि ते त्याचं इकून तिकून गेलो प्रयत्न करून, हां. तर राहुल पाटलानं माझं काम केलं नाही, बरं उडवाउडवी केली. बरं. आणि ते राहुल पाटलाला काय पाहिजे माहिती आहे का? हां. त्याला फक्त मोठमोठे दवाखाने पाहिजे, त्याला मोठे कॉलेज पाहिजे. गरीबाचे 8वीला 9वीला 10वीला 11वीला आणि 12वीला मुलगा असा की त्यानं कुठं लावलाय काय बघा. बरं. MIDC मध्ये हजारो एकर जमीन पडीत आहे. बरं. आणि तुमच्या माहितीसाठी विद्यापीठमध्ये हजारो एकर जमीन पडीत आहे. बरं. बरोबर आहे. बरं. तर लोकांना टायमाला पगारी नाहीत. ज्याच्या जमिनी गेल्या त्यांना नोकऱ्या नाहीत. त्याच्यामुळे आनंद भरोसे पाहिजे तुम्हाला. ऐकून घ्या, ज्याच्या जमिनी गेल्या त्यांना नोकऱ्या नाहीत, त्यांना पगारी टायमाला नाहीत. आणि बाहेरगावचे लोक येऊन शिनी त्या ठिकाणी ड्युट्या नोकऱ्या केल्या, रिटायर झाले. मला सांगा, हजारो एकर जमीन पडीत आहे, तर त्याच्यावर काहीतरी व्हायला पाहिजे का नाही? बरोबर बरोबर. कंपन्या व्हायला पाहिजे का नाही? व्हायला पाहिजे ना. हा, तुम्ही विचार करा ना गरीबाच्या लेकरायचा. रोडनं अशी लेकरं फिरायलेत, रोडनं मोकार लेकरं फिरायलेत आमचे. काय करायचे? इतका मोठे शिक्षण, मोठमोठे कॉलेज, अतोनात खर्च मायबाप करायलेत. काय वाटते कोण येईल निवडून? आनंद भरोसे. आनंद भरोसे. कशामुळे? काय त्यानं कारण काय? कामं केले, त्यानं आमदार असून काय केलं आमच्या गावामध्ये. 5 वर्ष झालं आज भेट दिली. बर. कोणतं गाव तुमचं? उखळत. बर. हा, रस्ता वगैरे आहे का? अजिबात नाही. केंद्र सरकारनं काहीच विकास नाही हो. आणि केंद्र सरकारनं पाण्याची योजना रात्रंदिवस पाणी चालू आहे. माझा आमदारनं काय केलं? आमदारचे आम्ही खास कार्यकर्ते होतो. आज अजिबात जायच. काय करायचं एक आमदारला निवडून मला सांगा ना. दवाखाना बनायला फ्री का? आता दवाखाना मला माझ्या घरचे 8,000 रुपये लागले आणि दवाखान्यात उजवलं बराबर हे नाही. नुसतं म्हणायचं का दवाखाना. टक्कर तो तिरंगी लड़त है. तिरंगी लढत आहे. सिट्टी या इम्तियाज खान. इम्तियाज खान तो बी फार्म चुरा के लेके आया हुआ, उसका तो कोई वोट डालेंगे नहीं उसको. बी फॉर्म चुरा के ले गए? हाँ. MIM का? हाँ, उसको मेरे पास वीडियो भी है कि उसको वो भी पब्लिक उसको हकाल के दे रही है, जनता उसको, तो फिर भी वो प्रचार कर रहा है. एक मिनिट. काय वाटतंय भैया? कोण येईल निवडून? राहुल पाटील. हा? राहुल पाटील. राहुल पाटील. हो, कशामुळं? येईल आमचा राहुल पाटील. मला नाही वाटतं येणार नाही म्हणून. येणार नाही म्हणून वाटत नाही. नाही येणार. नेमकं काय आहे? नेमकं आहे वजे, नंतर सांगू आल्यावर. नेमकं काय वाटतं तुम्हाला? कोण येईल निवडून? आनंद भरोसे की राहुल पाटील? येणार तर राहुल पाटीलच. राहुल पाटील. हो, आनंद भरोसे नाही येणार. है शक्य थोड़ी, लेकिन तेवढं नहीं. तेवढी नाही. राजनीति से बहुत दूर है बोले हमारे भाईबंद. हा. काम धंधा कामं झालीत का काही? काम तो बहुत है वाले परभनी में धूल मट्टी बहुत है. क्या कुछ साफ सफाई नहीं है. हाँ. परभनी में कुछ अच्छा नहीं है माहौल देखने जैसा. अच्छा. हाँ. ऐसा माहौल नहीं है. नहीं है. अच्छा होने के लिए मेरे हिसाब से तो आमदार को बदलना जरूरी है. देख, आमदार को बदलना जरूरी है. हाँ, अच्छा, तो आनंद भरोसे चाहिए, सिटी चाहिए कि आनंद भरोसे चाहिए. वक्त बदल दिए, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. अच्छा के पतन? आनंद भरोसे. आनंद भरोसे. हो, चुन के आएंगे आनंद भरोसे. हो आएंगे. ओके. हाँ, ये भी फॉर्म वो चुरा के लेके आया हुआ है, तो उसको कोई भी वोट भी नहीं डालने वाला है मुसलमान समाज. वो बहुत से बहुत अरे वो मुसलमान समाज के है ना कैंडिडेट. हाँ, वो है तो, मगर मुसलमान समाज के लिए आने को चाहिए ना. वो आएगा तो जब भी तो वोट डालेंगे उसको. बहुत से बहुत पैसे लेके खड़ा होगा, वो भी नहीं मालूम हमको. अच्छा, वो पैसे लेके खड़ा हो गया हाँ. ऐसे आपको बोल रहे. हाँ, अच्छा, तो आप किसको वोट देंगे? वो वोटिंग बूथ वोटिंग पे के दिन वो हम हमारा देख लेंगे. ओके. तो राहुल पाटील साहब. राहुल पाटिल साहब आएंगे. क्यों इतना बहुत खुश लग रहे हैं आप? नहीं, पाटिल बहुत बड़ी मुस्कान है आपके चेहरे पाटिल पे. साहब ने पाटिल- काम अच्छे करे. अच्छा अच्छा, काम अच्छे किए हैं. क्या क्या काम किए? मुस्लिम समाज को बहुत कुछ करे मुस्लिम समाज. आनंदरावजी भरोसे. कोण कोण? आनंद भरोसे. आनंद भरोसे. कशामुळे वाटतंय ते जेतील निवडून? वाटतंय की आता नवीन काहीतरी चेहरा नवीन पाहिजे. पाहिजे. बरोबर. काहून राहुल पाटलाच्या काळात कामं झाले नाहीत का? झाली तर ते बी सही झाली, पण आता एक नवीन काहीतरी नवीन नवीन पाहिजे. संधी द्यायची एका नवीन. बरोबर. कोण येईल निवडून सांगा? त्यावेळेस
मी साहेबाचा माणूस आहे. तुम्ही तुमच्या मनाचं बोला. आता मी सांगू शकतो पण कसं माहिती आहे का मला त्या बोलायचं बरोबर बोलतो मी. आमच्या इथं कार्यसम्राट राहुल पाटील साहेब राहुल पाटील कार्यसम्राट कार्यसम्राट आमच्या परभणीतला विकास वगैरे किंवा इतर गव्हर्नमेंटचे ज्या बी सुविधा आहेत सिव्हिल असो मेडिकल कॉलेजचे असो किंवा डोळ्याचे ऑपरेशन वगैरे सगळे असो ते सगळं आम्हाला पुरवतात. आणि आम्हाला ह्या वेळेस बी आणि प्रत्येक वेळेस बी आम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये आम्हाला राहुल पाटील साहेबच आम्हाला पाहिजे आणि आमदार म्हणून तेच पाहिजे. आणि एवढी इच्छा करतो की त्यांना की आमदार साहेब म्हणून नाही तर परभणी जिल्ह्याचा मंत्रिपद हे मिळावे. एकनाथ इथं परभणीमध्ये कोण येईल निवडून? परभणीत इथं राहुल पाटील येईल, आनंद भरोसे येईल की कोण येईल? राहुल पाटील. कशामुळे काय वाटतं तुम्हाला राहुल पाटील निवडून येईल? काय आता सगळेजण म्हणाले म्हणून तुम्ही म्हणाले. बरं लाडक्या बहिणीचे पैसे आलेत का तुम्हाला? आलेत का? तुम्हाला राज्यात शिंदे साहेब यावं असं वाटतं तुम्हाला? इथं कोण यावं असं वाटतं? आनंद भरोसे शिंदे सेनेचे आहेत ना, शिंदे साहेबाचे. राहुल पाटील उद्धव साहेबाचे आहेत. मग तुम्हाला काय वाटतं कोण? आनंद भरोसे. कितनी उम्र है आपकी? 65. कितने बार वोटिंग किया? बहुत बार. तो आपकी बार कौन आएगा? मशाल का दिख रहा कम भरोसा. मशाल. तो राहुल पाटिल ही क्यों? अब बोले लोग सब बोल रहे सब लोग बोल रहे हैं सब अपनी कुछ बराबरी है. अच्छा, तो 65 साल में आपने यहाँ पे क्या क्या विकास होते हुए देखा है परभणी में? विकास तो कुछ नहीं हुआ. विकास तो कुछ नहीं हुआ. कुछ नहीं हुआ. तो फिर राहुल पाटिल फिर क्यों चाहिए? लोग बोल रहे हैं. लोग बोल रहे हैं. हाँ. क्या बोल रहा धंधा पानी? धंधा पानी चल रहा है, ठीक है, कम ज़्यादा होते रहता है. ज्यादा इतना उतना हमारा हीरो भी खाता. हाँ, ओके, तो क्या वातावरण इलेक्शन का? इलेक्शन का वातावरण अभी तो कुछ ऐसा बता नहीं सकते. हाँ, लेकिन ज़्यादातर हमारे को ये है कि विकास होना शहर का. विकास होना. हाँ, विकास होना मांगता है. तो और पतंग विकास करेगी ऐसा लगता है कि आपको? अब वो आने के बाद में कैसा है वो तो बाद में कुछ बता ये नहीं कर. हर कोई आ रहा वो बोल रहा हम ऐसा करेंगे वैसा करेंगे, लेकिन बाद में कुछ कर रहे नहीं हो. और इसलिए जो है तो आदमी जो है कोई भी हो, कोई भी पक्ष का हो, उसने जो है शहर का विकास करना ये चाह रहे हैं हम. और मैं नहीं, हर कोई यही चाह रहा है कि विकास हो, कुछ ना कुछ जो है तो डेवलप हो, एक फैक्ट्री हो, और जो है तो यहाँ पर की सुविधा है जो लगती है नागरिक सुविधा, ये सारी चीज़ें हो. तो आपको क्या लगता है अभी 2014 से राहुल पाटिल आमदार है, तो क्या क्या काम हुए हैं? अब उन्होंने काम किए, उन्होंने नहीं किए ऐसा नहीं, लेकिन जितने काम होना था वैसा नहीं हुए. तो कौन आएगा चुन के आपकी बात? क्या चांसेस किसके लग रहे हैं आपको? आपको क्या लगता है? ज़्यादातर तो राहुल पाटिल सर ही आएंगे ऐसा लग रहा है. राहुल पाटिल सर ही आएंगे. तो आप ये कब से कर रहे हैं बिजनेस? ये मैं तकरीबन 10-15 साल से कर रहा हूँ. 10-15 साल में अभी जो महंगाई की सूरत है वो अभी बदली है क्या? नहीं, महंगाई का तो पूछो ही मत. क्या पूछते, महंगाई तो इतनी बढ़ गई, हाँ. बहुत महंगाई हो गई. बहुत महंगाई. हमारा साधारण आदमी का जीना मुश्किल हो गया. अच्छा, तो इसके लिए आपको क्या लगता है कौन आना चाहिए सरकार में महाराष्ट्र में? महाराष्ट्र में सरकार जो है, सरकार कोई भी हो उसने जो है महंगाई पर काबू करना चाहिए. कोई भी सरकार हो. हाँ, सरकार किसी की कोई भी हो. ओके. और जो है ये जो ये हो रहा है महाराष्ट्र में, यानी महंगाई के बाद में जो दूसरा मुद्दा है जातिवाद बहुत बढ़ रहा है. जातिवाद बहुत बढ़ रहा है. हाँ, ये नहीं होना चाहिए. धर्म के नाम से लोग बट रहे हैं. हाँ. झगड़े कर रहे हैं एक दूसरे से. हाँ, ये नहीं होना चाहिए. नहीं होना चाहिए, अच्छी बात नहीं है ये. अच्छी बात. हाँ, इसमें जो है ये देश में जो है तो हर एक का सबका हाथ लगा है इसको ये करने में, जो है तो आज़ादी में दिलाने में, भारत को सबका हाथ, आज़ादी दिलाने में सबका हाथ है. ये सब सोचकर जो है तो ये करना चाहिए. अब ये जो है लोग है जो है तो अपना अपना ये करने के लिए जो है तो लोगों में जो है तो ये करते हैं, ये अच्छी बात नहीं है. ओके. हम यही चाह रहे हैं. हाँ, तो अमन और शांति चाहते हैं. अमन और शांति चाहते हैं. मैं और हर एक देश का नागरिक जो है अमन और शांति चाहता है. और देश का जो है तो कोई भी सरकार हो, चाहे राज्य में हो केंद्र में हो, विकास करना चाहिए. हाँ.
दोन्ही आमचे दोन्ही पैसे एकदम न्यूट्रल समजा तुम्ही. न्यूट्रल म्हणजे कसं माहिती आहे का, कसं आपण आता मीडियावर जाणार आहे पूर्ण आपण इथं आनंद भरोसे माणसं पण आपण त्यानेच आणायचे निवडून माहिती आहे का, आनंद भरोस बस बरोबर निवडून आणायचं एकदम सायलेंट म्हणजे कारण ते विकास पाहिजे जोऱ्यात, कारण विकास पाहिजे परभणीला आपल्या. आता 10 वर्षापासून आतापर्यंत काय कोणतं कामच केलं नाही बरं. परभणीला पुरे खड्डे बिडे सर काय आहे परभणीला हा कामं झाले नाहीत का परभणीत? कुठं काय झालं परभणीला एवढे लोक सांगायले परभणीत कामं झाले. दाखवा ना मला काम झाले दाखवा कागद दाखवा काय दाखवा त्याचं बांधकाम केलं त्याने फक्त 14,000 कोटी रुपये त्याने खर्च इकडं परभणीला काय दाखवली त्यानं परभणीला काय आहे परभणीला काय नाही कुठं काय परभणीमध्ये एकदम खेडेपाडे उलटे बरे तिथे रोड खेडेपाड्यामध्ये. तुम्ही कुठलचे? मी इथल्याच आहे तुम्ही प्रॉपरचे आहेत. हो. महानगरपालिका कशी आहे? महानगरपालिका काय सध्या ते बी अशीच आहे, ते बी काय काम करू शकत नाही काय कोण येईल म्हणले तुम्ही? आनंद भरोसे. आनंद भरोसे. शिट्टी नाही हा शिट्टी नाही सिटी नाही पतंग नाही कोणीच येणार ना आनंद भरोसे निवडून येणार ना. आनंद शेषरावजी भरोसे येते. कोण कोण? आनंद शेषरावजी भरोसे. आनंद शेषराव भरोसे. कशामुळे काय वाटतं तुम्हाला कशामुळे? काय परभणीचा भोगोजीचा सगळा कामं नाहीत काही नाही, सगळे रस्ते हे तुम्ही कुठले? नांदगाव जाऊन जा बरं खेड्यापाड्यावरचे तुम्ही. हो. तुमच्या इकडे कसं आहे रस्ते वगैरे काय आहे? जाता येत नाही सर आम्हाला रस्त्यानं. रस्त्यावर जाता येत नाही हो. म्हणून कोण पाहिजे तुम्हाला? आनंद शेषरावजी भरोसे. पण सगळे लोक म्हणाले इथं राहुल पाटलांनी भरपूर कामं केले, दवाखान्याचे कामं केले, काय काय राहू पडला रस्त्याचे कामं केले, काहीच केलं नाही. काहीच केलं नाही. 10 वर्षामध्ये नांदगाव नगरीमध्ये एक पण निधी नाही, गावातले रस्ते नाहीत, काहीच नाही केलं. बरं. फक्त आश्वासन दिले ढकणे हातानं आणि निघून गेली. आणि हे कामं गेली तिकडे डेंटन कॉलेजला तिकडे पेडगाव रोडला. बर हा मेडिकल कॉलेजमध्ये 14,000 कोटी रुपयाचा दवाखाना बांधला म्हणा त्याच्यामध्ये तुम्ही बोला 14,000 कोटीचा दवाखाना बांधला. परभणी जिल्ह्यात काहीच नाही विकास, काहीच नाही परभणी जिल्ह्यात परभणीचा विकास काहीच नाही. काहीच नाही. बरं, राज्यात कोण पाहिजे मुख्यमंत्री? राज्यामध्ये प्लस फडणवीस साहेब. फडणवीस साहेब. हो मग शिंदे साहेब नको? शिंदे साहेब ते दोन्ही एकच आहेत दोघं. मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीसच पाहिजे, नुसतं कोण? देवेंद्र फडणवीस पाहिजे. सांगता येत नाही काही कोण सांगता निवडून येत काही नाही. सांगता येत कशामुळं? त्याच्यामुळं म्हणजे आता काय चांगली होणार आहे का लढत? लढत लढत तर टप राहणारच ना, त्याच्यामुळे कोणाकोणात? काट्याची टक्कर आहे आता कोणाकोणात? दोघांमध्येच. दुसरं कोण? बर खरमुरे काय भाव आहेत? खरमुरे 40ला पाव. बर मग आता ही महागाई वगैरे काय म्हणणे महागाईवर तुमचं? हा? महागाईवर महागाई तर आहेत ना, आता काय करतात त्याला. सामान्य माणसाच्या खिशाला परवडणार आहे हो, का सगळं? नाही नाही परवडत ना, नाही परवडत. सामान्य माणसाला नाही परवडत. कोण पाहिजे त्यासाठी मग राज्यात? नाही आता काही सांगताच येत नाही म्हणायला. राज्यात कोण पाहिजे? काय काय सांगता राज्याचं येत पण सांगता येत नाही. नाही. लाडक्या बहिणीचे पैसे आले का तुम्हाला? आले का? तुम्हाला आले का? हो आम्हाला आले. तुम्ही कुठल्या? सावंगी जवळच आहे का? कोण येईल निवडून? कोण येईल? काय सांगा काय? कोण? राहुल पाटील. राहुल पाटील निवडून येतील. बरं बरं कशामुळे? काऊन? म्हणजे आता- जास्त तुम्हाला तर लाडक्या बहिणीचे पैसे शिंदे साहेबांनी दिले ना, पुण्या साहेबांनी देत काय माहित नाही. पण निवडून येणार राहुल पाटील. काय म्हणतं काय वातावरण? कोण येईल निवडून? काय वातावरण वारं चालू आहे आता, समजायचं वारे चालू आहे. सगळ्याचाच वारा सुरू आहे. हो. तुम्हाला काय वाटतं कोणाचं वारं हलवणार सगळं? काय आपले तेच पाटील साहेब. राहुल पाटील साहेब. हो कामं झालेत का? कामं झाले नाही ना, तेच आहे ना. कामं झाली नाहीत तरी सवय झाली ना, सवय कामं सवय झाली. झाली. परभणीकरांना सवय झालेली. हो बरं परभणीकरांना सवय झाली. परिवर्तन तर पाहिजेच ना बाबा, कोणी सवय- येऊ, परिवर्तन पाहिजे. सवय कशी झाली? खड्ड्याची झाली? कशी झाली सवय? खड्ड्याची खड्ड्याची सवय झाली. हा. बाकी सहन करायची सवय झाली लोकांना. हा. पण लोक म्हणालेत ना की रस्ते वगैरे झाले सगळे परभणी. नाही नाही अजिबात नाही, कामं तर नाही झाले बघा. तुम्हाला काय लोक वाटतं मग? म्हणाले ते बरोबर आहे तुमचं, पण कामं झाले नाही काही. कामं झाले नाही. हो पण तुम्हाला काय परिवर्तन वाटतं? पाहिजे, काहीतरी परिवर्तन मग कोण चांगलं आहे. कोणी माणूस यावं, चांगला यावं. ताजी कोण येईल निवडून? आता आमचे तर कार्यसम्राट आमदार राहुलजी पाटील त्यांची आता म्हणजे मोठ्या ह्याच्याने खूप कामं केलेत त्यांनी आजपर्यंत आणि तेच निवडून येतील आता आमच्या सगळ्या महिलांच्या भगिनीच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत. परभणी शहरात तर सगळीकडे त्यांचं जोर आहे. पूर्ण मतदारसंघातल्या महिला राहुल पाटील हा यांच्या कारण त्यांनी महिलांसाठी खूप काम सक्षमीकरण केले. त्यांनी सिलाई मशीनचे त्यांनी 5,000 वाटप केलेले आहेत आतापर्यंत. मोफत नेत्ररोग शिबिर आहे त्यांचा RP हॉस्पिटलमध्ये सगळ्या शहरापेक्षा निम्म्या भावात त्यांनी खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे. त्याच्यामुळे गरजू लोकांना त्यांची खूप गरज आहे. म्हणून आम्ही हक्काने म्हणतोय येणार तर
डॉक्टर राहुलजी पाटीलच येणार आमच्या इथं, हे आम्ही दृढ विश्वासाने सांगतो अजून. बरं, पण लाडक्या बहिणीचे पैसे आले का तुम्हाला? नाही, आम्ही लाडक्या बहिणीमध्ये आम्ही कोणीच भरलेले नाही पैसे, तुम्ही लाडक्या कारण आज आम्ही घेणार लाडक्या बहिणीचे पैसे. इलेक्शन झालं की ते सगळे जाणार आहेत. अच्छा. अजून आमच्या मावशांना वगैरे सुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे पडलेले नाहीयेत. पण ते नुसती फसवणूक आहे असं आम्हाला वाटतं. आणि जे महाविकास आघाडीचा जो आता जाहीरनामा होता विकासाचा, हं. त्यात ते 3,000 रुपये एका महिन्याला हा, द्यायला- ते ठामपणे आम्ही सांगू शकतो की कारण आता उद्धवजी साहेब आले होते आपल्या इथे परभणीत, हा. तेव्हा त्यांनी सांगितलेले आणि त्यांचे खोटे आश्वासन नसतात, ते केव्हाही म्हणणार ते खरे. बाळासाहेब ठाकरेंचं त्यांच्यात रक्त समावतंय आणि ते त्यांच्या वसुलावर चालतात, म्हणून आम्हाला उद्धव साहेबांबरोबर अति आहे. आणि अति त्याच्यामुळे राहुल पाटील साहेबांबरोबर सुद्धा आमचे अतिशय घनिष्ठ मित्रता, समजा की एक बापासारखं एक भावासारखं आमच्या पाठीशी नेहमी उभे आहेत. बरं, खरी शिवसेना कोणती आहे? खरी शिवसेना तर बाळासाहेब ठाकरेची आहे, ती उद्धव साहेबांचीच आहे. पण शिंदेगड म्हणतो आमची आहे. आता राजकारण म्हणल्यावर सगळ्या गोष्टी येतातच भरल्या. राजकारणात हे असं चालूच राहणार आहे. पण आम्हाला सगळ्या भगिनींना, महिलांना, सगळ्यांना वाटते की उद्धव साहेबांचीच खरी. आमचं धनुष्यबाण त्यांनी हिसकावून घेतलं, पण आम्हाला मशाल मिळाली हातात, ती मशाल आम्ही हातात घेऊन पूर्ण बरं, 50 खोके खाल्ले का त्यांनी? ते आम्ही काही सांगू शकत नाही बघा. उद्धव ठाकरे साहेब म्हणले ना खाल्ले तेव्हाच म्हणतात ना कोणी पण. राजकारण खाल्ले म्हणून. खाल्ले असतील तेव्हा ते पैसे वाटप करतोय ना. लाडक्या बहिणीचे पैसे कुठून वाटप करतोय ते? 50 खोके खाल्ले म्हणून लाडके हा. बहिणी. अच्छा. आता आम्हाला पण पॉलिटिक्स करतो, आम्ही सर्व होम आहेत, आम्ही सर्व साधारण घरातल्या बायका आहेत, पण तेव्हा त्यांना लाडक्या बहिणीचे आश्वासन देऊन त्यांच्याकडनं देत आहेत, वृद्ध पेन्शनवाल्यांना देत आहेत, पण इतकं आरोग्याबद्दल कोणीच विचार करत नाही ना, असं आहे ते. त्याच्यामुळेच आम्हाला आमदार राहुल साहेब पाटीलच पाहिजे. 1,500 सध्या लाडक्या बहिणीचे 1,500 यायलेत. महालक्ष्मी योजनेतून 3,000 रुपये येतील. मग ते कुठून येतील? ते फक्त एका म्हणजे कोणत्या पण राजकीय ह्याच्यात सुद्धा एका स्कीमला एकच अलाउड असते, हे आम्ही सगळ्यांना माहिती आहे तितकं. तर आता 1,500 घेतलेल्यांना 3,000 कसं मिळणार आहे? ते तर मिळू शकत नाही ना. अच्छा. मग आता तुम्ही अर्ज भरला नाही, मग आता तुम्हाला 3,000 रुपये मिळतील? नाही, आम्ही अर्ज भरणार पण नाही. महालक्ष्मीचा अर्ज भरणार महालक्ष्मीचा भरून तेव्हा आम्हाला फक्त आमचे आमदार साहेब आलेत आणि येणारच, आणि तेव्हा आम्ही विचार करू सगळ्या भगिनी. नावशी कोणी निवडून आमचे परभणीचे राहुल वेद प्रकाश पाटील आमदार परभणीचे हेच निवडून येणार आणि आमचे मंत्री हेच होणार. कशामुळे? कारण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आशाला वेळोवेळी मदत केलेली आहे. प्रत्येक कोणत्याही प्रभागात असो, विभागात असो, त्यांनी खूप प्रकारे छान काम केलेलं आहे. रस्ते म्हणा, नाले म्हणा, अडी अडचणी म्हणा, त्यांनी छान प्रकारे सोडवलेले आहे. तुमचे काय काय काम झाले? आम्हाला गटामार्फत कर्ज भेटलं, पुन्हा सूतगिरणी खोली त्यांनी, कितीतरी बायांना रोजगार भेटला. सूतगिरणी सुरू नाहीये? सूतगिरणी सुरू नाही म्हणतात. सुरू आहे. सुरू आहे का? सुरू आहे. त्यात का रोजगारही भेटायला आहे का? हा, रोजगार पण चालू झालाय ना. बरं बरं बरं. त्याच्यामुळे आर्थिक मदत खूप व्हायली ना. आमच्या घरातले सगळे अडी अडचणी दूर व्हायल्यात, आम्हाला रोजगार भेटायला आहे. 1,001 महिला त्याच्यामध्ये काम करतात. पुन्हा दूध डेअरी खोलली. तुम्ही कुठे राहता? मी इकडे राहते सुपर मार्केटला. निवडून राहुल पाटील. कशामुळं? त्यांनी जे काम केले, काम झाले. बर. राहुल पाटील दवाखान्याचे काम झाले, रस्त्याचे काम झाले, आपले हॉस्पिटलमुळे चांगलाच फरक पडला आहे. बरोबर. स्थानिक लोकांच्या राहणीमानात फरक पडला काहीतरी त्यांचं. हा, त्यांचे कामं होतात आणि रिचेबल आहेत. सगळ्याला भेटतात. बरोबर. ओके. त्यामुळे आता ते जे आनंद भरोसे आहेत, हा, त्यांच्याबद्दल काय वाटतं? ते नाही निवडून? नाही, त्यांचं नाव कुठं दिसत नाही असं. बरं. सक्रिय जास्त फेम मध्ये राहुल पाटील. हा. अरे क्या लगता है आपको, कौन आएगा चुन के? चुन के कौन आएगा? बीजेपी में और ये मशाल में कंपटीशन है. देखना है अब जो भी आएगा अच्छा होगा. और जो भी आएगा वो काम करेगा. ये दोस्त है क्या आपके? हाँ, ये दोस्त है आपके? दोस्त है. यस, जिगरी दोस्त. यस. और इन्होंने आपको नेहरू बना डाला. अरे जो चुन के उनको शायद नेहरू बना देंगे, लेकिन काम करना, विकास करना है. क्योंकि अपने परभणी, एक सुनो,
अपनी परभनी खड्डे में, खड्डा नहीं है, खड्डे में परभनी है। खड्डे में परभनी है। हाँ, और परभनी जाओ बिरयानी का हैदराबाद खड्डे देख के जाओ यहाँ, क्योंकि जब चुन के आएंगे तो नम्र विनंती मेरी, जो भी चुन के आएगा भारत फुलारी बोलो, खाली विकास करो बस, हाथ जोड़ के नम्र विनंती। ओके, तो कौन आएगा चुन के? दोनों में टफ है भाई, बीजेपी में और मशाल में। नहीं, बीजेपी नहीं है, ये जो अपने धनुष्यबान 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 और मशाल दोनों में टक्कर है। ओके ओके, जो जीतेगा वो सिकंदर रहेगा, हम उसको अभिनंदन बोल के हार डालेंगे और परभनी का विकास होना चाहिए। हिंदी में बोलूं? अच्छा, कब से आप महाराष्ट्र में? अरे हम तो अभी आए महाराष्ट्र में, थोड़े दिन हुए भाई। अभी आए आप महाराष्ट्र में? क्या बिकते हैं क्या कपड़े? अरे बिग बुगा कुछ नहीं, हमारे तो भैंस ही रुड़ेगी भाई, भैंस बेच के पैसे लाए थे। क्या बेच के? भैंस बेच के पैसे लाए थे। भैंस बेच के पैसे लाए थे, कपड़े रुड़ेगी बेच- सारी मार तो रकम पूंजी कुछ नहीं है, काम कुम कुछ भी नहीं काम को महाराष्ट्र में? कुछ नहीं भाई, बहुत मंदा काम चल रहा, बहुत मंदा काम चल रहा है। बस भैंस ही रुड़ेगी हमारी यार, भैंस बेच के लाए थे यार, 70,000 रुपए की भैंस बेची थी, गई सब भैंस खत्म। पानी में? पानी में जाली भाई। तो अब कपड़े का क्या? क्या करे भाई, जो बचा कुछ आएगा, अब घर लेके जाएंगे उसको। ओके, तो आप कहाँ से, कौन से स्टेट से हो? हम उत्तर प्रदेश, जिला मुजफ्फरनगर से हैं भाई। उत्तर प्रदेश। तो आपको वो मनसे मालूम है क्या? हैं? राज ठाकरे? राज ठाकरे, हाँ हाँ मालूम है क्या? वो बहुत विरोध करते हैं बाहर के लोगों का। तो अब यार उसमें क्या बोल सकते हैं, हम तो कुछ बोल भी नहीं सकते जरा। ओके ओके, तो धंधा पानी के लिए आना पड़ता है। हाँ बस इसलिए। जायज है, भारत के संविधान ने हमें अधिकार दिया है पूरे भारत में कहाँ पे भी घूमने का, बस फिरने का, काम करो अपने business कहीं करने भी। का। हाँ ओके, तो आपकी भैंस गई पानी में? पानी तो बस हो लिया काम, तो यहाँ से तो रकम मुझे टूट गई भाई मार तो। कोण यायला पाहिजे? बाण यायला पाहिजे। बाण, धनुष्यबाण? हो. धनुष्यबाण. आनंद भरोसे. आनंद भरोसे निवडून हो, येईल. काय नाव हो. तुमचं? अब्दुल सत्तार अन्सारी म्हणतो. अब्दुल सत्तार? तुम्ही पण शिवसेनेचे? हा मग तुम्ही मंत्री? तेच ना. तुम्हाला काय वाटतंय की धनुष्यबाण निवडून येईल? हो. काय वाटतं तुम्हाला? बरं, राहुल पाटील 10 वर्ष आमदार होते, काही काय कामं पण झाली झालं असेल? नाही ना सध्या. काय झालं नाही काम? हा रोड नाही, काय नाही. बर, त्यामुळं कोण येईल मग? बाण यायला पाहिजे. पण बाकी पण आहेत ना उमेदवार. राहू द्या ना, शेट्टी आहे. राहू द्या ना. दोन्हीची टक्कर आहे ना हे. लाडक्या बहिणीचे पैसे आले का तुम्हाला? हा? आले आले का? आले. कोण पाठवले ते? महायुती सरकारनं पाठवले? सांगा ना, काय वाटते दादा, कोण येईल निवडून? आता राहुल पाटील आले पाहिजे. राहुल पाटील आले पाहिजेत. हो, महाविकास आघाडी सरकार पाहिजे आपल्याला. राज्यात पण महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे. महाविकास कशामुळे? आघाडी. कशामुळे? नाही ते सरकार चांगली सरकार आहे ते एकदम. चांगलं नंबर 1 सरकार. आहे. बरं, काय नाव तुमचं? आमचं नाव शेख समीर आहे. शेख समीर? हो. बरं, किती वर्षाचे आहेत तुम्ही? आम्ही आहे 24 वर्षाचे. 24 वर्षाचे. राहुल पाटील ते आता परभणी शहराचे आमदार आहे, पण इथे आता कसं आहे एकदम राईट आहे म्हणलं ते. आता सगळ्या धर्मला ते सगळं चालून घेतात बरोबर बरोबर, एकदम. सगळ्या धर्मासाठी काय काम टेन्शन करतात. नाही, परभणी एकदम मस्त आहे आपली. बरं. नंबर 1 आहे. बरं. आता होणार ते काहीतरी, आता आले आता ते पुन्हा डबल. हम्म. आता केणार ते, आता कामात थोडे बहुत चालू आहे आता. ओके. तिकडच्या दरगार रोडचं काम चालू आहे. बरं. आता आपलं ते ईदगापाशी तिकडच्या पोलीस क्वार्टर तिकडच्या रोड काम पण 10 चालू वर्ष आहे. झालेत ना हो सत्तेत येत ते. आता होतं दमान दमान. आता कसं आहे, आता आधी ते ठाकरे साहेब होते हा. मुख्यमंत्री, बरं. तेव्हा कोरोनाचा पिरियड होता. हा. त्यांच्या काळात त्यांचं काय अडचण आली ना, त्याचं हा. ते अडचणमध्ये लय सांभाळून घेतले बरं. त्याच्या हो, काळात. राज्यात मुख्यमंत्री तेव्हा- कोण येईल? ते आता राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे व्हायला पाहिजे. उद्धव ठाकरे व्हायला पाहिजे. आता ते जनतेच्या मनावर आहे अवलंबून. तुम्हाला काय वाटते? आम्हाला वाटतं शिवसेना येईल बहुतेक. कोणती शिवसेना? 2 शिवसेना येतात. नाही ही आपली कोणता? धनुष्यबाण का मशाल? धनुष्यबाणचं जरा जोरात. आनंद भरोसे? आनंद भरोसेचा जोरात प्रचार आहे. का राम भरोसे? नाही आणि पुन्हा जनता म्हणाली बदल पाहिजेत. बदल पाहिजे. बदल पाहिजे असल्याशिवाय मजा येणार नाही. तुम्ही कुठलचे? मी परभणीत आलो. परभणीचेच वारकरी? खानापूर फाटा आंबा भवन. आतापर्यंत आमदारानं काय केलं? 10 वर्ष झालं काहीच केलेलं नाहीये. काही केलेलं नाही? काहीच केलेलं नाहीये. पण 10 वर्ष सत्ते म्हणल्यावर काहीतरी केलं असेल. काहीच केलं नाहीये. रस्ते, लोक तर म्हणाले रस्त्याचे काम काहीच झाले, नाहीये. दवाखान्याचे काम झाले, दवाखान्यात काहीच नाही. सिव्हिलला जाऊन बघा काय आहे का सोय. कामं नाहीत. कामं काहीच नाही. मग भरोसे साहेब आल्यानंतर काय करतील? नवीन चेहऱ्याला संधी देऊन बघू. नवीन चेहऱ्याला संधी देऊन संध्याला. पाहायची. हा. बर बर बर. आतापर्यंत याने काहीच केलेलं नाही ना 10 वर्षात. हा हा. त्याच्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी नवीन द्यायची. चेहऱ्याला संधी. बर. तुम्ही कधीपासून राहता परभणीत? मी ब्रह्मपूरचा आहे.
ब्रह्मपुरी बरं बरं बरं. प्रॉपर इथले नाहीत तुम्ही? प्रॉपर इथले नाही, पण परभणी मतदारसंघामधलेच येतं. बरं. गावाकडे रस्ता वगैरे काहीच नाहीये. फक्त माझा गंगाखेड रोडवरून अर्धा किलोमीटर गाव आहे, तर कमरे इतकले खड्डे आहेत रस्त्याला गावात जायच्या. बरं बरं बरं. 10 वर्षामध्ये एकदाच फक्त 2दा आले साहेब गावामध्ये आमच्या. बरं. गेल्या 5 वर्षाखाली आणि ह्या 5 वर्षाला. आपल्याला हेच गव्हर्नमेंट पाहिजे. राज्य सरकार, केंद्र सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे. किसनभाई सन्मान योजना, रुपयात विमा, कर्जमाफी, लाडकी बहीण हे सरकार पाहिजे. आता दुष्काळ येणार आहे. आता दुष्काळ याला आपले भरोसे साहेब पाहिजे. विधान भूमीने गेले पाहिजे आपले साहेब. कोण? भरोसे साहेब गेले पाहिजेत. भरोसे साहेब जायला पाहिजेत का राहुल पाटील जायला पाहिजे? नाही नाही नाही, त्यांनी 10 वर्षात काहीच केलं नाही. स्वतःचा विकास केलाय राव पाटलानं. खड्डे गुडघेच केले. या परभणी विधानसभा मतदारसंघाचे भूमिपुत्र खाऊन आनंदराव शेषरावजी भरोजे यांचा या परभणी तालुक्यामध्ये लय मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या वडिलांनी इथं संस्था काढलेल्या आहेत. त्यांच्या वडिलांनी इथलेच मुलं आहेत परभणी विधानसभा मतदारसंघातली. पण आमच्या या आमदारनं, मी आमदारचं काम 1989 मी काम करतो शिवसेनेचं, पण आमच्या आमदारनं, ह्या आमदार राव पाटलानं आमच्या या परभणी मतदारसंघातलं एकही मुलगा लावलेला नाही. शिवसेनेत काम करायला मी बोबडे, हनुमान बोबडे पहिला आमदार. बरं. 1995 पासून. तुम्ही माझे आमदार आहेत का? नाही, मी काम करतो. कधीपासून काम करतो? 1995 पासून. 1995 पासून. खरी शिवसेना कोणती आहे? खरी शिवसेना हीच आहे. कोणती? एकनाथ शिंदेची. एकनाथ शिंदेची. पण ते तर म्हणाले हे गद्दार आहेत, गद्दार शिंदे. काही म्हणणं नाही ते. आता याबारा जनता दाखवून देईन. आता जनता याबारा दाखवून देईन. खरी शिवसेना कोण आहे? कोणत्या गावचे? मी मटकराळा, चंद्रविलास गणपतराव गरुड मी बोलतोय. आणि विकास कामाच्या बाबतीत जर धरलं तर 10 वर्ष निघून गेलेत आमदार साहेबाचे. त्यानेच त्याचा विचार करायला पाहिजे की बाबा आपलं कुठंतरी चुकलंय आणि जनतेसमोर उगाच काहीतरी घेऊन जाण्यात मतलब नाही आणि लढा सुद्धा त्याने करू नये. बरं, इथं जे सामान्य जनतेत किंवा हे जे कार्यकर्ते शिवसेनेचे, इथं जो रोष पाहायला मिळतोय राहुल पाटलांच्या विरोधात, काय ते खरं आहे का? खरं हे तुम्हाला दिसायलंय ना. एवढा माहोल हे जे दिसायला परभणीचं चित्र पहिल्यापेक्षा 25 ते 50 पटीने जास्ती आहे. अलग लक्षात. आम्हाला 2014ला रिस्पॉन्स थोडासा कमी होता. यावेळेस आम्ही 70 ते 75% आहेत. काय म्हणता तुम्ही? त्यांना एकच खासियत आहे, त्यांना वाटते पैसे दिले की मतदार लोक मतदान टाकले. पैसे जीवावर इतकं करायचं बोलायचं. किती आनंद भरोसे कितीच्या लीड नाही येतील निवडून? 1 लाखाच्या लीड नाही. असं वाटत नाही की मागच्या 10 वर्षामध्ये हे आमदार निवडून येईल म्हणून. कारण मागच्या 10 वर्षामध्ये ह्या आमदाराने एकही काम केलेलं नाही. असं जे काम आपल्याला पाहिजे ते, कारण ते आता जे कॉलेज उभं केलेलं आहे तर ते आपले हे परभणचा घपळा करूनच ते कॉलेज उभं केलेलं आहे. बरं. हा. मग आता जे उमेदवार आहेत धनुष्यबाणाकडून, आनंद भरोसे, ते येतील का निवडून? 100% यांची गॅरंटी. ते निवडून येण्याची का गॅरंटी काय वाटते तुम्हाला? कारण आपल्या जे राहिलेला विकास आहे ते पाठीमागचा जे विकास नाही झाला का त्याची सुधारणा करण्यासाठी भाऊला उमेदवारी निश्चित केलेली आहे. 100% यांचा विजय, 100% विजय. आनंद भरोसेमध्ये काय विशेष कामं करण्याची? कामं करतात का? 100%. अगोदरचे जे आमदार होते राहुल पाटील, त्याने काहीच केलं नाही. काहीच. रोड बघा, हे रस्ता बघा, इकडे काय केले? काहीच नाही. पण 10 वर्ष सत्तेत होते म्हणल्यावर काहीतरी केलं असणार. काहीच नाही. आमच्यापर्यंत काहीच आलं नाही. पण या आता लोकसभेच्या वेळेला पण इकडून आता लोकसभेच्या वेळेला पण वाटलं होतं की महायुतीचे सरकार येईल, इथं महायुतीचा उमेदवार निवडून येईल, पण आले बंडू जाधव. आता तसं नाही होणार. आता महायुतीचाच उमेदवार निवडून येईल. काय हे सगळी गॅरंटी कशामुळे तुम्हाला? गॅरंटी म्हणजे आम्हाला 100% गॅरंटी आहे. आमची आम्हाला गॅरंटी आहे. पण कारण आम्ही लोकसभेच्या वेळेस तेच काम केलं होतं बंडू जाधव साहेबाचं. बरं. पण आता आम्ही नाहीत तिथे. ते कशामुळे नाही, ते त्याचं मागचं कारण काय ते काय माहित नाही. तरुण म्हणून काय वाटतं तुम्हाला, कोण यायला पाहिजे निवडून? आता आनंद भाऊ भरोसेच. कशामुळं आता इतके दिवस आपण त्याला दिलं ना निवडून. आता यावेळी सगळेच म्हणाले भूमिपुत्र हवा. बर, म्हणजे प्रॉपरचे आहेत त्याच्यामुळे. आणि हे राहुल पाटील राहुल पाटील दिले नाही, ते बाहेरचे इथं. ते इथे येऊन राजा करायचे. रस्त्याचे काम, हे धुळी लोकांना कळाले, रस्त्यानं वागता येणं झाले. तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत का?
शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत का तुम्ही? हो. बरं, हे जे परभणीचा जो MIDCचा प्रश्न आहे, म्हणजे रोजगाराचं काही संधी इथं नाहीये तरुणासाठी, असं ऐकलं आहे. इथं आमदार साहेबांनी मागच्या 10 वर्षात महिला सूतगिरणीचं उद्घाटन केलेलं होतं. फक्त उद्घाटनच झालेलं आहे. आणखीन सुद्धा तिथं पायाभरणी सुद्धा आमदार साहेबांनी केली नाही. जवळपास पूर्ण परभणी तालुक्याचे लोक नेऊन आमदार साहेबांनी तिथं आदित्य ठाकरे साहेबाच्या हाताने उद्घाटन केलेलं होतं. आणखीन तिथं काहीच नाही. MIDC तर आमची पूर्ण भक्कास आहे. आणखीन MIDCत काहीच नाही. रोजगाराचा प्रश्न आहे. सगळ्या गोष्टीत आज परभणी एक मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच आज इथं आमचा भूमिपुत्र आम्हाला पाहिजे आणि ह्या वेळेस फक्त आनंद भाऊ भरोसेच निवडून येतो. दादा, तुम्ही कुठले प्रॉपर? आम्ही गुरु गोविंद सिंग नगरचे. इथलं परभणीचेच का? हा, परभणीचे. आणि तुम्ही सध्या शिवसेनेचे काम करता का सध्या? हो, शिवसेनेचे काम करता. आता परवेश घेतलेले 2 दिवसाखाली आम्ही. अगोदर आम्ही राहुल पाटील साहेबांचे कार्यकर्ते होते. बरोबर. ते आमचे गुरु गोविंद सिंग नगरला साहेबांना असं वचन दिलं होतं की गट्टू टाकूत गुरुद्वाऱ्यासमोर. बरं. आपल्या इथं गुरु गोविंद सिंग नगरला किती लोक हे 2014ला म्हणलं होतं मला अजून एकदा निवडून द्या. म्हणलं 2019ला बी आम्ही निवडून दिलं त्याला. तरी गट्टू टाकलं नाही त्यानं. समाजाचे किती पॉप्युलेशन परभणीमध्ये? परभणीमध्ये नेमका 800-850 मतदान आहे आमच्या चिखलदरी शहरामध्ये. बरं. ग्रामीण भागला आहे तर 700-750 मतदान आहे. बरोबर. चिखलदरी समाजाचा असं मिळून 2100 जवळ मतदान जात आहे. आणि सगळं पूर्ण टोटल चिखलदरी समाज. एवढं सगळं मतदान असताना मग तुम्हाला असं वाटतं की तुमच्यासाठी काही कामं झालेत म्हणून? नाही, जिल्हा काही विकास झालेला नाही. ते शनी मंदिरचा रोड बघा, कमरा एवढा खड्डा झालेले ते रोडामध्ये. ते धूळ घेऊन ते दम्याची बिमारी झाली लोकाला, सगळं धूळ घेऊन. आता ते अजून ते लोकाला लय परेशानी वाली. आता आपल्या जे टक्केवारी घेऊन परभणीच्या जिल्ह्याचा भकास केलेला आहे. आपल्या राहुल पाटील साहेबांना टक्केवारी घेतलेली आहे. गुत्तेदारी स्वतःच करतात. बरोबर. सगळं करतात पूर्ण. और त्यानं कमीत कमी 300 कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज बांधलंय राहुल पाटील साहेब. 1400 कोटी, 300 कोटी नाही, 1400 कोटी. 300 कोटीचे सगळे टक्केवारी परभणी मधली सगळे नगरपालिकाची आजूबाजूची सगळी टक्केवारी राहुल पाटील साहेबांनी खाल्लेली आहे सगळी. और तिथं मेडिकल कॉलेज मोठं बांधलेलं आहे. और जे युवा पिढीचे जे आपले पोरं आहेत, जे डॉक्टर बनणार आहे ते सगळे त्यांच्याकडून आता पैसे काढणार आहे. त्यांच्याकडून 50-50 लाख रुपये यांना डॉक्टर बनायचं आहे. त्यांच्याकडून असं वाटतं की या मेडिकल कॉलेज मधून ते पैसे खिशात घेतील? हा, स्वतः जे भरायचं काम केलेलं आहे, त्याने विकास करायचं काम केलेलं नाही. ते स्वार्थासाठी करायला ते फक्त परभणी जिल्ह्याचं. परभणी शहरात जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय, तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर काय आळा बसू शकतो का? नाही, ते त्याचेच कार्यकर्ते इथं. ते त्याचेच कार्यकर्ते जे गुन्हेगारी वगैरे करतात ते. आणि कोणी त्याच्या विरोधात बोललं की त्याला जाऊन मारायचं, हाणमार करायची. परभणी जिल्हा आहे ना, एक साधा आणि सरळ जिल्हा आहे. हे यांचं जेव्हापासून राजकारण जे चालू झाले ना, तेव्हापासूनच परभणी जिल्ह्यात गुन्हेगारी तयार झाली. जेव्हापासून 2014 पासून राहुल पाटील आले निवडून, तेव्हापासून गुन्हेगारी सुरू झाली. याच्या अगोदर पण होतं, एवढं काही नव्हतं. आता म्हणजे कोणी आले इकडे कब्जा करायचा, तिकडे कब्जा करायचा, काय घेणं देणं नसताना. तुम्हाला काही असं कधी अनुभव आला का की गुन्हेगारीचा वगैरे काही त्रास वगैरे झाला का कधी? असं नाही, त्यांच्याकडे लय मोठे केली, पोस्ट टाकली त्यांच्या विरोधात, नारळ सम्राट म्हणून असं खड्डे याची त्याची, तर ते डायरेक्ट धमकी देतात आणि म्हणतात तुला उचलीन हानीन, असं वेगवेगळ्या धमक्या देतात. बाहेरलं पार्सल बाहेरच गेलं पाहिजे. कोण बाहेरचं पार्सल कोण आहे? राहुल पाटील. राहुल पाटील आणि भरोसे साहेब भूमिपुत्र आहेत. गावाले इथं भूमिपुत्र आहेत. इथं विकास होणार. भाऊ जर आले तर बाहेरलं पार्सल बाहेरच. मी रायपूर गावचा आहे आणि रायपूर गावात 40 लाखाची स्मशानभूमी झालेली आहे म्हणून गृहीत दाखलेलं आहे. तिथं एक पण सिमेंट नाही ना, स्मशानभूमी नाही ना, काहीच नाही. आणि 40 लाख रुपये उचलून नेलेले आहेत. ते जर प्रश्न मांडा गेला तर दमकोंडी करणं, असं करतो तसं करतो. मग सामान्य कार्यकर्त्याचं तोंडच उघड द्यायचं नाही असं ठरलेलं आहे. कुठले प्रॉपर? असोला. तर शहरातलं कोण आहे प्रॉपर? शहरातलं तुम्हीच का? महानगरपालिका म्हणून काय वाटतं तुम्हाला की महानगरपालिकेचे कामं कसे चालतात परभणीमध्ये? महानगरपालिकेचे कामं तर काही झाले नाही. फक्त धुळावर खड्डे. खड्ड्यात परभणी आहे का परभणीत खड्डा आहे?
आम्हाला हेच कळणं झालं. 10 वर्ष सत्ता असून पण आम्हाला एक पण रस्ता होत नाही. गावाला काहीच सुधारणार नाही. असं शहर असं वाटतं की एक मोठं शहर आहे. परभणी शहर आहे ना, मोठं खेड वाटतंय. आम्हाला म्हणले की आमच्या मुलांना शाळेत जायला जो त्रास होतो ते म्हणले 15 वर्ष झाले म्हणले रस्ता करून देतो आणि तिथं 15 नारळ फोडले, एकदा सुद्धा काम सुद्धा चालू 15 नारळ फोडले. 15 नारळ फोडले, एक सुद्धा रस्ता केला नाही, काही नाही. गावाला नुसते आश्वासन दिले, असं करतो तसं करतो, काहीच केलं नाही. आता आमच्या गावात दलित वस्तीला झालाय समशाभूमी नाही, समशाभूमी बांधली, तिथं काम झालं नाही. दाखवले समशाभूमीचे पैसे उचलून दिले, सभा मंडपचे पैसे उचलून दिले, काम काहीच केलं नाही. एकंदरीत भरपूर जण म्हणाले की काम मंजूर झाले असं दाखवायले आणि पैसे उचलून द्यायले, पैसे उचलून आणि काम काहीच नाही केलं. ड्रायव्हरला बदल आहे, परभणीला बदल बदल पाहिजे. कोण पाहिजे? सिट्टी पाहिजे का मग? आनंद भरोसे भूमिपुत्र आनंद हेच पाहिजे, तरच परभणीचा विकास होईल. नांदगावातून त्याच्यामुळे या इकडे पुढे. कोणाला हाकलून दिलं? नांदगावातून हाकलून दिलं. त्याच्या विकास पूर्ण रोडला खड्डे असल्यामुळं विकास केला नाही. जेव्हा ज्यावेळेस आश्वासन दिले ते आश्वासन पूर्ण झालेले नाहीत आणि आणखी म्हणतात आम्ही करू नाही. आता बदल हवा आहे, बदलाची गरज आहे परभणीला. त्याच्या रस्त्याला तरी पण रस्ता झाला नाही, त्याच्यामुळे त्यानं ते गावातून काढून दिलं. तुम्ही जे म्हणले गुन्हेगारीला आळा बसणार की नाही, गुन्हेगारीला आळा बसणार. सिट्टी आली की का? सिट्टी आली की नाही, आनंद भाऊ भरोसे भूमिपुत्र जर निवडून आले तर धनुष्यबाण तर 100% गुन्हेगारीला आळा बसणार. गुन्हेगारीला आळा बसणार. दारूबंदी, गुटखाबंदी पूर्ण होणार. वरली मुटका पूर्ण बंद होणार. कारण भूमिपुत्राला जर निवडून दिलं, किरायादाराला घराची जाण नसती, तिथं स्वतःचा मालकच लागते. आणि हे कोणी मालक नाहीत, परभणीचा मालक आणि हे शिवसेना आहे आणि धनुष्यबाण आहे. पहिला फक्त पैसे कमविण्यासाठी आमदार व्हायचंय. 10 वर्षात पिंगळी ते ताडलिमला रोड केला नाही, पिंगळगड नाला उकरला, गेट सुद्धा बसिले नाही. आमदाराच्या घरला गेलो एसटी चालू करा म्हणून, तर त्याने सांगितलं 500 रुपये ने भिकाऱ्या निक. मला शिवेगाळ केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिलत्या. तर आता तुम्हाला सांगतो मी सगळ्याला. तुमचं वय किती? माझं आता रनिंग 21-22. 21-22. तर एक युवक म्हणून तुम्हाला काय वाटतंय की काय काय यायला पाहिजे परभणीत? म्हणजे आता रोजगाराचा जसा प्रश्न आहे परभणीचा, शाळेचा प्रश्न आहे, कॉलेजचा प्रश्न आहे, दारूचं प्रमाण वाढायलंय, व्यसनाचं प्रमाण वाढायलंय, वरली मटका गुटखा वगैरे याचं प्रमाण वाढायलंय. काय वाटतंय तुम्हाला? सगळे व्यवसायाचे यांचे आहेत आणि यांनी जे आश्वासन दिले होते की आम्ही इकडे सुदगिरणी करू, सरकारी कॉलेज गिलेज करू, यांनी काहीच कामे केली नाहीत. सगळे गावात रस्ते तसे ठेवले आणि यायचे कॉलेज आधी बांधले, कॉलेजचे क्षेत्र बांधले. एका वर्षात सगळे कॉलेज उभारले आणि शेतकऱ्याची कामं तसे ठेवली. बरं, आता 2 पक्ष आहेत, एक उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट, शिवसेना. आम्ही आपली शिवसेना कोणची आहे मग? शिवसेना बाळासाहेब ठाकरेची विचारी करणारी ती शिवसेना खरी आहे. धनुष्य बाण आहे, ही शिवसेना डुप्लिकेट आहे. उद्धव ठाकरे खरी जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची असली तर आज बाण त्यांच्याकडे असला पाहिजे. बाण त्याच्याकडे असला पाहिजे. बाण हे गद्दाराकडे नसायला पाहिजे, कधी जाणार? कारण बाण जाणार पण नाही. बाण हे फक्त बाळासाहेब ठाकरेच्या माणसाकडेच राहणार. 50 खोके खाल्ले म्हणतात उद्धव ठाकरे. ते काही पण म्हणतात. आता आम्ही म्हणतो ते ना 200 खोके खाल्ले जागेवर राहिले. वर्षात काहीच विकास झाला नाही. आमच्या परभणीचे खड्डे बुजले नाहीत. 2.5 वर्ष म्हणजे कोणाच्या काळात? उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात काही विकास झाला नाही. 7.5 वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती. 2.5 वर्षामध्ये जे विकास झालाय ते परभणीचा कधीच विकास झाला नाही. परभणीच्या आमदारला काही महत्व द्यायची तसा माणूसच नाही. ते परभणीचा आमदार म्हणजे खालच्या लेवलचा आमदार आहे, खड्ड्यातला आमदार आहे. त्यानं परभणी खड्ड्यात घातली. ते म्हणजे तुम्ही ते नारळ सम्राट म्हणून ओळखले जाते. त्यांची ओळख नारायण सम्राट म्हणून ओळख झाली. नारळ सम्राट म्हणून. नारळ पुढून पुढे जाणं, मागं काम न त्याचं एकच काम आहे, धमक्या देणे. कोणी काय कमेंट टाकली धमक्या देणे, एवढं त्याचं काम आहे. मारहाण करणे, एवढं त्याचा पेश आहे. तुम्हाला काय अनुभव आला का तसा काही? हा, आल्या ना. काय झालं? जरा असं कोणी कमेंट केली, काय केली, त्या पोराला उचलायचं, तिकडे नेऊन मारायचं. तुमचं गाव कोणतं? आमचं रायपूर गाव. एवढं काऊन रोष आहे तुमच्या मनात? आमच्या मधातला रस्ता 10 वर्ष झालं पेंटिंग मध्ये. आम्ही दरवर्षी त्यांच्याकडे मागणी करतो. दर 5 वर्षाला येऊन ते म्हणतात आमचा रस्ता करून देतो. आज पण ते रस्ता तसाच नाही, लेकरं बाळ चिखलात जातात. मग कोण करेल रस्ता तुमचा? अनंतराव. सध्याच्या पिरियडला आमचे एकच उमेदवार आहेत, आनंद भरोसे साहेब. आनंद भरोसे साहेब. आम्हाला बाकी लोकांना गरज नाही कोणाचा. काय नाव तुमचं? रमेश चव्हाण. रमेश चव्हाण. कुठले तुम्ही? प्रॉपर संबरचे. कुठले? संबर. बरं.
काय वाटतं तुम्हाला कोण येईल निवडून? आम्हाला आवडतं आमचे आनंद भरोसे साहेबच यायला पाहिजे. पण ते तर पहिले तर बीजेपीत होते ना, नंतर बीजेपी मध्ये तुमच्या राहुल पाटलांना काय 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 केलं मला सांगा की आतापर्यंत काय काय केलं. तुमची परभणी मध्ये सगळी भंगार वाटायली, जमका ग्रामीण खेडे वाटायली माहिती आहे का, मोठं खेडे वाटायले. आमच्या तुम्ही ग्रामीण मध्ये या टकाटक रोड आहेत, ग्रामीण मध्ये चांगले रोड आहे तुमच्या सिटी मध्ये पहा, सगळं ग्रामीण भागात road आहे. कामं अडवलीत पुन्हा. हा? मग गंगाखेड तालुका पहा तुम्ही कसे काम आहे टकाटक. हा पहा ना तुम्ही. हिंगोली जिल्हा मागून डेव्हलप झाला. हिंगोली जिल्हा डेव्हलप झाला. हो ना. हिंगोली कोणामुळे झाला डेव्हलप? संतोष बांगर. नाही ते दुसरा आमदार आहे. बांगरच आहे ना. हिंगोलीचे मुटकुळे आहेत, तानाचे मुटकुळे आहेत. पलीकडे संतोष बांगर. कळमदुरी संतोष बांगर. मग हे आनंद भरोसे पुन्हा निवडून समजा यंदा निवडून आले, हा मग ते सगळ्याचा विकास करतील, रोजगाराचा प्रश्न सोडवतील. 100% हक्काचा माणूस आहे आमचा आनंद भरोसे साहेब. हक्काचा माणूस आहे आमचा हक्काचा माणूस आहे आनंद भरोसे. सगळे प्रश्न सवाल हे करतात आमचे आनंद भरोसे साहेब. जर का आले तर कमीत कमी अर्धे लोक पुण्यामध्ये जाणार नाहीत आणि राहिलेले कोणी पिण्यामध्ये जाणार नाहीत, इथंच राहणार आहेत. कमीत कमी तर काम नाही. प्रत्येक गावामध्ये 100 आज माणसं पुण्याला गेलेले इथं राहिले. सूर्य कोणते काम इथं पिण्यात गेलेत. आणि आनंद भरोसे साहेब जर निवडून आले आणि नाही जरी आले तरी ते इथंच राहणार आहेत, कारण ते इथले भूमिपुत्र आहेत. आणि हे जर एकदा जरी निवडून नाही आले तर यायचं पार्सल डायरेक्ट उस्मानाबादला होणार. पहिलं प्राधान्य आमच्या भूमिपुत्राला. अहो पण तुम्ही सगळे समजा आता शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही आनंद भरोसेचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही म्हणालेत की येतील निवडून, पण विरोधक पण म्हणाले 10 वर्षामध्ये यांनी काही काम केलं नाही ना. सगळे काम केले यांनी, कागदपत्र रस्ते केले, पण म्हणालेत ना. यांनी नारळ फोडले, 3-3दा नारळ फोडलं, सगळे बिले उचलून घेतली आणि लोकांचे हातपाय मोडले. सगळं बीपी झालं लोकांना, टीव्ही झाला, कोणाला काय झालं. वाटत नाही का की तुम्ही हे सगळं बोलायला त्याच्या नाही कशामुळे गेल्या 5 वर्षाखाली आम्ही त्यांना मतदान केलं. आम्ही शिवसेनेची माणसं होतो, आमचे आनंद भाऊ त्यांच्या सोबत होते. पण आम्ही जनतेची तुम्हाला ही आमची परभणीत खड्डे ज्या गुत्तेदारामुळे यांच्यामुळे जे काम झालं नाही, त्याच्यामुळे त्याची आई वारली, त्याचा भाऊ वारायची, बाप वारलाय, त्यांना जाणीव यायची. तुम्हाला कळणार नाही कोणी बाहेर गड्ड्यामुळं कुठलंही वाहन खेड्यापाड्याची अशी अवस्था आहे की कुठल्याही वाहन जाऊ शकत नाही कुठं. साहेब, या परभणी जिल्ह्यामध्ये परभणी तालुक्यामधले हजारो युवक, जे नवीन युवक आहे, यांना कुठलाही रोजगार दिला नाही. MIDC मध्ये कुठलाही प्रकल्प आणलेला नाही यांनी. पण मंजूर झाला ना काही 10 वर्षापासून. उत्तर देतो 1 मिनिट. 10 वर्षामध्ये साहेबांनी सूतगिरणीचे कमीत कमी 1 कोटी भरून नारळ फोडले. तर हे बस शिंदे सरकारला द्यायचं निवडून आपल्याला. हे गुन्हेगार बाहेर काढा. अरे शिंदे गटाच्या किती योजना, विमा, किसनबाई सलमा योजना, शिंदेची लाडकी बहीण, 1 रुपया विमा शेतकऱ्यासाठी समजेलाच आहे. हे बसाय लोक आता बाहेरले. आपला पाहुणा आहे, विचार करा पक्का महाराष्ट्र का बाणावर. साहेब काय आहे, यांनी रोजगार तर दिले नाहीत, पण रोजगार न देता यांनी नवीन युवकांच्या हातामध्ये गावोगावी फक्त देशीच्या क्वार्टर दिल्या. यांनी पूर्ण बरबाद करून ठेवलेलं आहे परभणी तालुक्याला. व्यसनाधीनचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, यांना नोकरी द्यायचं सोडून यांच्या हातामध्ये दारूच्या बॉटला दिल्यात. मी प्रॉपर संबरचा आहे. बरं, शेती वगैरे आहे का? शेती आहे ना साहेब आम्हाला. शेतकऱ्याच्या हिताचं कोणतं सरकार आहे, महायुती का महाविकास आघाडी? महायुती. कशामुळं? सोलार दिलं पाहिजे त्याला, सोलार पाहिजे त्याला, विहीर दिली पाहिजे त्याला, घरकुल दिलं पाहिजे त्याला, गोठा दिला. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? लाईट बिल शेतकऱ्यांना जे दिवसभर सरसकट माफ केलं. शेतकऱ्यांना रात्री बेरात्री जावं लागायचं शेती पाणी द्यायला. आज ते सोलारच्या मार्फत दिवसा भिजवत आहेत. म्हणून मला असं वाटतं की महायुती सरकारच चांगलं आहे आणि शिंदे सरकार त्यातले त्यात सगळ्यात भारी. शिंदे साहेब एक आमच्या नांदगावला रस्ता नाही, इतकली चिखल आहे. त्या राहुल पाटलाला 15 वर्ष झालं काय केलंय? काय केले त्याला? 15 वर्ष झालं. आता तर 15 वर्ष लागलेच ना. एखादी खेड्याचे पोर घेतले का त्यानं? झाडू मारा घेतले का? झाडू मारायचं घेतलं का? काय घेतलंय आतापर्यंत? असलं याच्यामध्ये काय केलं त्याला? भंगार काय? कोणता कार्य?
भाड्याला काय केलंय आतापर्यंत? काहीच केलं नाही. नुसतं म्हणते मी आयसा. अरे तू कोटला आहे, तू जाणार आहेस म्हणा. त्यांनी काय केलं? सगळे आमच्या तिकडे समोरला नारे फोल्ड काहीच नाही. सम्राट म्हणून राहिलाय, बाकी काहीच केलं नाही. नुसते नारे सम्राट, नुसते नारे नारळ सम्राट आहेत, नारळ सम्राट कार्य सम्राट फक्त नुसतं म्हणायला येतं. आमच्या गावात म्हणले कुठं मांगणगावचा रस्ता केला, रस्ता तर उखळत गेला किंवा सोबत तुम्ही गेले की मागून. मी साडेगावचा, साडेगाव मध्ये 12 वाजता 1,500 पब्लिक होती. 11:30 वाजता विरोधकांचा डिपॉझिट जप्त होणार गावातून. साडेगावचा आहे मी, साडेगावचा. वय काय वय काय वय माझं 22 वर्ष. काय करता तुम्ही? मी शिकतो BA. कुठं BA? शेती आहे मला. शेती आहे तुम्हाला, तुम्ही शिक्षण घेता? त्याचं कॉलेज कॉलेज काय ना, घरचं कॉलेज आहे, दवाखाना बघा ना तिकडे. साडेगावचा आहे मी. ते बी पहिली फाईल दिल्लीला रद्द केली, दुसरी फाईल फक्त त्या निधी त्या दवाखान्याला गव्हर्नमेंट मान्यता मिळाव याच्यासाठी ते दवाखान्याचं चष्मे वाटप हे ते केलेले. साडेगाव मध्ये फक्त 200 मतदान नारळ सम्राट आमदाराला होईल बघा. नारळ सम्राट आमदाराला 200 मतदान होईल साडेगाव मध्ये. 1,000 मतदान आनंद भाऊ भरोसेलाच राहणार, भूमिपुत्र आमदार होणार आता. गेल्या 10 वर्षाखाली यांनी सुतगिरणीचं निर्माण केलं, नारळ फोल्ड होतं. गेल्या 10 वर्षाखाली सुतगिरणी नारळ फोल्ड होतं. आज 10 वर्ष झालं सुतगिरणीचं एक इटरी लावली का? कागदोपत्री फक्त येईन नाही का, पैसे उचलून खाऊन घेतले सगळे. सगळी MIDC इकून खाली बघा. बेरोजगारी पण काय नाही ना फक्त. हो, मांगणगावचा पूल खाल्ला हो, आमचा मांगणगावचा पूल खाल्ला. पाथरी तालुक्यात MIDC घातली, पुन्हा आपलं स्वतःच घ्यायला करून ते भूमिपुत्राला एकदा मतदान करा आपल्या 20 तारखेला. आमच्या इकडला रस्ता बी नाही, देशमुख हॉटेलचा रस्ता बघा एकदा कसा आहे, खड्ड्यात गेला पुरा रस्ता. ताडलिमला रस्त्यामध्ये सगळे खड्डे झालेत, खड्डे. कुठल्या? ताडलिमला, पाथरा ताडलिमला रस्ते खड्डे झाले पुरे. बरं, एखादं गाव आहे का असं की जिथं रस्ते झाले? कुठेच रस्ते झाले, सगळे परभणीत खड्डेच आहेत त्याचे आमदार झाला तर सामान्य लोकांच्या कॉलेजमध्ये येऊन किडन्या काढून घ्यायचं काम. आमदाराच्या समजा रस्त्याला कोणी आडिलं, कोणी विरोध केला, चांगला रस्ता काम कर म्हणून डायरेक्ट त्याला हे करते. अहो, कोकणातले नारळ संपले इथं फोडू फोडू. माझं सगळ्या जनतेला आवाहन आहे की केंद्रात आणि राज्यात सरकार एक जर असलं तर विकास निश्चित आहे. ही काळ्या दगडावरची रेग आहे. कुठं त्याला मंत्री म्हणाले, आमदार होते का बघा आधी. कुठं मंत्री म्हणता तुम्ही, त्याचं सरकार येतंय का? एकनाथभाई शिंदेच मुख्यमंत्री पाहिजे. एकनाथभाई शिंदे पाहिजे पुन्हा एकदा. एकनाथभाई शिंदे यांना बळकट करण्यासाठी आपल्याला इथून आनंद भाऊ भरोसे यांना जास्तीत जास्त लीड देऊन विजय करायचं, एवढं जनतेला माझं आव्हान आहे. पार्सल गायब करू उस्मानाबादलाच भया. जिकडून आलं तिकडेच गेलं. आणि हे पडल्यानंतर इथे थांबणार देखील नाही, लगेच नाही, पसरा तिकडे गुंडाळला. थांबणार नाही.